मॉर्निंग. साऊथ गोव्यामध्ये आम्ही जिथे स्टे केला आहे तिथली तुम्हाला मी माहिती थोडीफार माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते. सो आणि त्याची पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे मी डिटेल्स दिले आहे. सो चला स्टार्ट करूया. हे इकडून आम्ही आलो आहोत आणि हे असं आहे. तिकडे त्या साईडला बीच आहे, एकदम तिकडच्या साईडला, म्हणजे लगेच हे वालं झाल्यानंतर लगेच तिकडे आहे. आणि हे आहे जिथे आम्ही स्टे करतोय ते अब्बास ग्लोरी लँड म्हणून आहे, जिथे कॉटेजेस मिळतात तुम्हाला. आणि ह्या कॉटेजचा हा एंट्री गेट आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आणि हे पूर्ण कॉटेजेस ना हे सँडवरच आहेत. आणि हे साईडला जी पार्किंग दिसते इथे तुम्ही तुमची रेंटवर ज्या गाड्या आहेत त्या पार्क करू शकता. इवन एवढंच नाही, या जे समोर कॉटेजेस आहेत ना, पुढे समोर रस्ता गेला आहे तर त्या साईडला सुद्धा मोठी पार्किंग लॉट आहे जिथे तुम्ही 4 व्हीलरसुद्धा ठेवू शकता. आणि हे या कॉटेजेसमध्ये आम्ही राहतोय. सो चला बघूया. हे कॉटेजेस दिसायला खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर आहे जे पुढे दिसते समोर ते पण कॉटेजेस नाहीत, पण ते स्टेसाठी रूम्स आहेत. आणि ते AC आय थिंक AC आहेत. बाकी इथे तुम्हाला AC नॉन AC कॉटेजेसमध्ये AC किंवा नॉन AC असे 2 मिळू शकतात. चला मग तर तुम्हाला मी सांगते, जे हे आहेत हे वाले हे डिलेक्स AC जे आम्ही घेतले त्याची कॉस्ट आहे आय थिंक सो 3,535 रुपये. स्टे आहे त्याची पण काहीतरी 2500 समथिंग 3,000 समथिंग त्याची रेंज आहे. तुम्ही त्या नंबरला कॉल करून तुम्ही त्याची पूर्ण डिटेल्स घेऊ शकता. त्यानंतर हे आहे त्यांचं ऑफिस. आणि आपण जे लांबून स्टेचे रूम्स बघितले ते आपण थोडं जवळून बघूया. आणि जे समोर रस्ता गेला तो मगाशी सांगितलं तुम्हाला कार पार्किंग लॉट आहे जो मोठा आहे. त्यानंतर हे आहे ते स्टेचे रूम्स. आता मी तुम्हाला आतमध्ये कॉटेजची टूर करते. चला. इथे असं टॉप ठेवलं आहे बिकॉज बाजूलाच समुद्र असल्यामुळे एक जर आपण बाहेरून आलो तर त्याचे त्याच्यानंतर हे आतमध्ये आहे असं. तर इथून एंटर केल्यानंतर असं गॅलरी टाईप आहे जिथे आपण बसून छान असं व्ह्यू घेऊ शकतो, जो की हा आहे. आणि हे वाले आहे. सो इथे एंटर केल्यानंतर हे असं बेड आहे. आणि इथे आपल्याला 2 टॉवेल्स, शॅम्पू आणि छोटंसं मेडिमिक्सचं साबण देतात. त्याच्यानंतर केटल आहे, 2 ग्लास आहेत. त्यानंतर छोटंसं साईड टेबल देतात. त्यानंतर एक कपाट, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला मी वॉशरूम दाखवते. हे ते आहे वॉशरूम. असा आहे हा कॉटेज टूर. सुंदर असं आणि बाहेर असं छान सकाळ. तर अशा प्रकारे माझ्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन होती तेवढी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. जर तुम्हाला आणखीन इन्फो पाहिजे असेल तर तुम्ही ज्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला त्या नंबरला कॉल करा. सो बाय.